मित्रो, लोखंडी हातोडी जेव्हा सोन्या चांदीच्या तुकड्यावर घाव घालते तेव्हा त्यातून आवाज येत नाही, ठणत्कार येत नाही. तीच हातोडी जेव्हा लोखंडाच्या तुकड्यावर घाव घालते तेव्हा त्यातून मोठमोठ्याने आवाज येतात, ठणत्कार येतो. हे ऐकून हातोडी लोखंडाच्या तुकड्याला विचारते, का रे बाबा, मी सोन्या चांदीच्या तुकड्यावर घाव घालतो तेव्हा त्यातून आवाज येत नाही, पण तुझ्यातून फारच आवाज येतात, फारच ठणत्कार येतात. तेव्हा लोखंडी तुकडा म्हणतो, सोन्या चांदीचा गुणधर्म वेगळा आहे, तो परका आहे, पण मी तुझा आहे, तुझ्यातला आहे. जेव्हा आपलेच माणसं आपल्यावर घाव घालतात तेव्हा त्याची वेदना कठोर असते. म्हणून माझ्यातून जोरजोऱ्याने आवाज येत असतील. तात्पर्य, जेव्हा आपलीच माणसं आपल्यावर घाव घालतात तेव्हा त्या दुःखाचं मूळ, त्या दुःखाचे कूळ आणि त्या दुःखाची वेदना तीव्र असते. हे मार्मिक उत्तर आहे. म्हणून मित्रहो, आपल्या माणसांनी केलेले घाव, त्याची जखम ही खोलवर पोहोचलेली असते आणि त्यातून वेदनेचा हुंकार मोठ्याने येतो. आयुष्य हे असंच आहे. म्हणून या आयुष्याला उत्तर देत असताना आपण सामंजस्य दाखवलंच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. कविवर्य विंदा करंदीकर यांची एक कविता आहे, त्या कवितेच्या या ओळी आपण ऐकणार आहात. आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नाची. असे दांडगी इच्छा ज्यांची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे, आता ये बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना. गहीवर यावा जगा साऱ्या, निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद. कविवर्य विंदा करंदीकर.